Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. Patil going to teach you renewable energy technologies subject in this semester, and the subject code is 22661. Today we will start with our unit number 6, that is renewable energy hybrid systems and feasibility studies. Unit number 6, renewable energy hybrid systems and feasibility studies. Okay. It mainly includes types of hybrid systems in that wind, solar, wind biogas, solar biogas, specification, construction, and specification of all these. Then power output of hybrid system. Then installation procedure, precautions, operating procedures of wind, solar, PV hybrid systems, and finally choice of systems in that technical and commercial feasibility assessment, costing of renewable energy systems. Okay, so this is outline for unit number 6, renewable energy hybrid systems and feasibility studies. So start with first point and introduction to renewable energy hybrid systems. ओके, तर लास्ट काही टॉपिक्समध्ये रिन्युएबल एनर्जीमध्ये आपण सोलर थर्मल सिस्टीम बघितली, त्यानंतर सोलर फोटोव्होल्टाईक सिस्टीम बघितली, देन विंड एनर्जी सिस्टीम बघितली, नंतर मायक्रो हायड्रो पॉवर सिस्टीम बघितली. युनिट 5मध्ये आपण बायो एनर्जी सिस्टीम बघितली. तर आता आपण लास्ट युनिटमध्ये रिन्युएबल एनर्जी हायब्रिड सिस्टीम्स बघणार आहोत. हायब्रिड मीन्स कॉम्बिनेशन ऑर इंटिग्रेशन ऑफ सेव्हरल फॉर्म्स. ओके, तर ह्याच्यामध्ये हायब्रिड सिस्टम्समध्ये काय केलेलं आहे, ज्या रिन्युएबल एनर्जी आहेत त्या कंबाईन केलेल्या आहेत. म्हणजे जिथं तुमचं एक एनर्जी सोर्स जिथं सफिशियंट नसतो, ओके, वन एनर्जी सोर्स इज नॉट सफिशियंट, त्या ठिकाणी काय केलं असतं, ह्या दोन ज्या एनर्जी सोर्स हे दोन एकत्र केले जातात फॉर बेटर रिझल्ट्स किंवा आपली रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी. ओके, त्याला काय म्हणतात, हायब्रिड सिस्टीम्स. ओके, जनरली यूज्ड हायब्रिड सिस्टीम्स कन्सिस्ट ऑफ अ कॉम्बिनेशन of fossil fuels and renewable energy sources, RES. But hybrid renewable energy sources include integration of several forms. Okay, includes integration of several forms of renewable energy to generate electricity. Okay. म्हणजे हायब्रिड रिन्युएबल एनर्जी म्हणजेच काय आहे की ते कंबाईन फॉर्म आहे. वेगवेगळ्या एनर्जी सोर्सचा काय कंबाईन फॉर्म आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असेल तर विंड सोलर आहे जी एकत्र केलेलं आहे, किंवा विंड बायोगॅस आहे, किंवा सोलर बायोगॅस. ओके, बाय डेफिनेशन हायब्रिड पॉवर जनरेशन इज अ सोल्युशन फॉर प्रॉब्लेम्स वेअर वन एनर्जी सोर्स इज नॉट सफिशियंट. ओके, हायब्रिड पॉवर जनरेशन हे का तयार केलेला आहे, किंवा हायब्रिड रिन्युएबल एनर्जी सोर्स हे का इंट्रोड्यूस केलेलं आहे, कारण हे अशा प्रॉब्लेमसाठी आहे की जिथं तुमचा एक एनर्जी सोर्स काय सफिशियंट नसतो. ओके, त्या ठिकाणी काय करतो आपण, दोन एनर्जीज कंबाईन करतो किंवा इंटिग्रेशन करतो, आणि त्यातून जे आउटपुट मिळतं त्याच्या थ्रू ती रिक्वायरमेंट कंप्लीट केली जाते. ओके, हायब्रिड पॉवर जनरेशन इज अ सोल्युशन फॉर प्रॉब्लेम्स वेअर वन एनर्जी सोर्स इज नॉट सफिशियंट. Therefore, hybrid systems most suitable for small grids and isolated or standalone systems. Okay. So basically introduction मध्ये आपण काय बघितलं, हायब्रिड मीन्स काय, इंटिग्रेशन ऑफ सेव्हरल फॉर्म्स ऑफ रिन्युएबल एनर्जी टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. ओके, तर आपल्याला डायग्राम्समध्ये बघा, डायग्राममध्ये आपण बघू शकतो की काय आहे, फर्स्ट रिन्युएबल एनर्जी सोल्युशन आहे, सेकंड रिन्युएबल एनर्जी सोल्युशन आहे, आणि ते काय केलं, कंबाईन केलं, रिन्युएबल एनर्जी कंपोनंट. ओके, डिस्पॅचेबल एनर्जी सोर्सेस फॉर एक्झाम्पल EC जे आहे, त्यानंतर कंट्रोल सिस्टीम्स. ओके, जे एनर्जी डेव्हलप होईल ती कंट्रोल सिस्टीममध्ये घेऊन ते एनर्जी आयदर स्टोअर केली जाते बॅटरी टँकमध्ये, किंवा ती पुढं ॲप्लिकेशनला पुढं पास केली जाते. ओके, देन सुटेबिलिटी ऑफ हायब्रिड रिन्युएबल सोर्सेस. आता हे सुटेबिलिटी किंवा आपण म्हणतो की हे कुठं गरजेचं आहे, पर्टिक्युलर रिजनमध्ये जी हायब्रिड रिन्युएबल एनर्जीची गरज असते. ओके, त्यासाठी काही स्पेसिफिक एरियासाठी ह्या जे एनर्जी सोर्स आहेत ते काय केलेले असतात, कंबाईन केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल असेल की जिथं माउंटन व्हॅलीज किंवा हाय अल्टिट्यूड माउंटन व्हॅली असेल तिथं सोलर बायोमास हे काय केलं जातं, कंबाईन केलं जातं. ओके, suitability of hybrid renewable energy sources for a particular region depends on the geometrical pattern and location of that region.
Okay. The suitability of different systems on the basis of geographical features is mentioned in table 6.1 below. India being a geographically diverse nation has regions suitable for all almost type of hybrid combinations. Okay. तर हे जे हायब्रिड एनर्जी सोर्सेस आहेत ओके पर्टिक्युलर रिजनसाठी ते कशावरती डिपेंड असतात तर तिथली सिच्युएशन काय किंवा तिथला जॉमेट्रिकल पॅटर्न काय आहे ओके किंवा आपण म्हणू शकतो लोकेशन ऑफ दॅट रिजन ओके त्याच्यानुसार काही कॉम्बिनेशन सेट केलेले आहेत म्हणजे की हाय अल्टिट्यूड माउंटेन व्हॅलीज असतील त्या ठिकाणी सोलर बायोमास आहे ओके प्लॅन्ट्यू किंवा रुरल एरियाजमध्ये बायोमॅस विंड आहे त्यानंतर सेमी डेझर्ट किंवा डेझर्ट कोस्टल रिजन्समध्ये विंड सोलर हे कॉम्बिनेशन केलेलं आहे ओके त्यानंतर आपण आता रिन्युएबल एनर्जी सोर्सेस बेस्ड ऑन हायब्रिड एनर्जी सिस्टीम ॲडव्हान्टेजेस बघूया ओके हे कंबाईन करण्याचे काय फायदे आहेत. फर्स्ट आहे इन्क्रीज रिलायबिलिटी ऑफ हायब्रिड energy installation since it is based on more than one electricity generation source. Okay, increase reliability of the hybrid energy installation. इथं काय होणार आहे आपण मोर दॅन वन सोर्स असल्यामुळे काय होणार आहे रिलायबिलिटी इथं इन्क्रीज होणारच आहे इन्क्रीज रिलायबिलिटी ऑफ हायब्रिड एनर्जी इन्स्टॉलेशन. सेकंड आहे रिडक्शन इन दी एनर्जी स्टोरेज कॅपॅसिटी. सेकंड ॲडव्हान्टेज काय आहे रिडक्शन ऑफ द एनर्जी स्टोरेज कॅपॅसिटी. ओके जशी एनर्जी तयार होईल तशी आपण ती पुढं ग्रीडमध्ये किंवा डायरेक्ट ॲप्लिकेशनसाठी यूज करत जाणार त्यामुळे स्टोरेज कॅपॅसिटीसुद्धा इथं आपण कमी करू शकतो. देन लिमिटेड ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट स्पेशली इन केस वेअर द इन्स्टॉलेशन ऑफ photovoltaic panels replaces classic energy storage device such as the lead acid batteries. Okay, next advantage is limited operation and maintenance cost. Okay, the next advantage optimum environmental behavior especially in case where hybrid energy system does not use any fossil fuel. Okay, next advantage काय आहे बघा optimum environmental behavior especially in case where the hybrid energy system does not use any fossil fuel. Okay, तर इथं ऑप्टिमल एन्व्हायरमेंटल बिहेवियर मेंटेन केलं जातं म्हणजे स्पेशली जर बघायचं झालं तर की हायब्रिड एनर्जी सिस्टीम ही काय यूज करत नाही एनी फॉसिल फ्युअल इथं फॉसिल फ्युअलचा यूज होत नाही. ओके त्यामुळं ऑप्टिमम एन्व्हायरमेंटल बिहेवियर आहे. अँड लास्ट minimum life cycle electricity generation cost is not dependent on the fossil fuel price time evolution especially in case where the hybrid energy system is based on optimum design techniques. Okay, last advantage काय बघा minimum life cycle electricity generation cost is non dependent on fossil fuel price. Okay, electricity generation cost non dependent on fossil fuel price time evolution especially in case where the hybrid energy system is based on ऑप्टिमम डिझाईन टेक्निक्स. ओके तर जसे की ॲडव्हान्टेजेस आहेत हायब्रिड एनर्जी सिस्टीमचे तसे काही डिसॲडव्हान्टेजेस देखील आहेत. तर डिसॲडव्हान्टेज बघा काय आहेत. फर्स्ट डिसॲडव्हान्टेज आहे इन मोस्ट केसेस द हायब्रिड एनर्जी सिस्टीम इज ओव्हर साइज्ड. ओके सगळ्यात महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेज म्हणजे काय हायब्रिड एनर्जी सिस्टीम्स इन मोस्ट केसेस कशी असते ओव्हर साईज होते. ओके दोन एनर्जीज कंबाईन केल्यामुळं तिथं बऱ्याच वेळा ते ओव्हरसाईज होण्याचे काय असतात चान्सेस असतात. ओके तर हा एक ड्रॉबॅक आहे किंवा डिसॲडव्हान्टेज म्हणता येईल आपल्याला. देन सेकंड डिसॲडव्हान्टेज द फर्स्ट इन्स्टॉलेशन कॉस्ट इज रॅदर हाय although the long term cost is normally low. This high installation cost discourages some potential investors. Okay, the first installation cost is rather high although the long term cost is normally low. म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलेशन कॉस्ट कशी हायर असल्यामुळे काय होणार आहे it discourages some potential investors. Okay, this high installation cost discourages some potential investors. The next, the application of different technologies introduces a degree of complications.
especially in electronic control devices and in operation and maintenance procedures to the standalone installation. It creates serious problems especially for remote consumers. ओके. आणखी एक याचा डिसएडव्हान्टेज महत्त्वाचं म्हणजे इथं की दोन एनर्जी सोर्स आपण एकत्र करतोय, म्हणजे काय होणार आहे, डिफरंट टेक्नॉलॉजीज आपण इथं काय करतोय, एकत्र करतोय. त्यामुळं इथं काय थोडं कॉम्प्लिकेशन येतात. ओके. आपण सिंगल एनर्जी सोर्स असतात तर ते एक त्याच्यामध्ये काय राहते, एक सिम्पलीनेस राहतो. पण इथं दोन एनर्जी सोर्स आपण एकत्र करतोय, दोन्हीची असेंब्ली वेगळी येते आणि त्याचं पूर्ण ही टोटल स्ट्रक्चर होते, ते कसं होतं, कॉम्प्लिकेटेड होत जातं. मग ज्याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल डिव्हायसेस असतील, ओके, त्याच्या ऑपरेशन्स किंवा मेंटेनन्स प्रोसिजर असतील, तर हे सगळं कॉम्प्लिकेशन वाढत जातं. तर हे एक ह्याचा डिसएडव्हान्टेज आहे मोठा हायब्रिड सिस्टीममध्ये. And last one, the introduction of thermal units, for example, diesel electric generators, as well as the utilization of batteries, both are related to the environmental impacts, thus decreasing the environmentally friendly attributes of the RES based systems. Okay. तर आणखी एक लास्ट डिसएडव्हान्टेज बघा, की ज्यामध्ये थर्मल युनिट्स म्हणजे जसं की समजा डिझेल इलेक्ट्रॉनिक जनरेटर असतील, ओके, किंवा बॅटरीचा यूज असले, युटिलायझेशन ऑफ बॅटरीज, तर हे काय रिलेटेड टू द इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स. ओके. बोथ आर रिलेटेड टू द इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स. आणि ह्याच्यामुळेच काय होतं, डिक्रीज इन दी एन्व्हायरमेंटली फ्रेंडली ॲट्रिब्यूट्स ऑफ दिस RES बेस्ड सिस्टीम्स. ओके. सो these are the disadvantage of hybrid energy systems. ओके. तर आता आपण इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट जे आपण ते नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.